देवी, तुम्ही तुमची विधी सुरू करा. मी चारही बाजूला लक्ष ठेवतो. तुमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे. देवी, आज पाणी आणि दुधाचा अभिषेक नाही. आजचा विधी वेगळा आहे. हा मी माझ्या योग साधनेद्वारे पूर्ण करणार आहे. जगदंबा देवींचा चमत्कार आहे हा. केवढीशी निरागस मुलगी, पण ह्या वयात काय काय साध्य केलंय तिनं. कोण आहे? कोण आहे तिकडे? समोर आहे. कोण आहे तिकडे? कोण आहे? समोर आहे. जगदंबाच्या विधीमध्ये विघ्न आणण्यासाठी आला असशील तर माझ्याशी सामना आहे, लक्षात ठेव. प्रभू, साक्षात आपण इथे? अहो, या सेवकाला बोलून घ्यायचं होतं ना. मी उपस्थित झालो असतो. आपण स्वतः इथे येण्याचे कष्ट का घेतलेत? ज्या विधीच्या रक्षणासाठी तू इथे आहेस तो विधी होऊ नये म्हणूनच आम्ही इथे आलो आहोत. तुम्ही असं का केलं आदिशक्ती माता? महादेवांना हे सारं का सांगून टाकलं? ते तू सांगणं अपेक्षित होतं तुळजा, ते तू केलं नाहीस. ते महादेव आहेत. ह्या लीलेमध्ये त्यांचंही सहकार्य आपल्याला हवंय. तू भवानी होणार असशील तर ते भवानी शंकर होणार आहेत. परंतु ते तसं काहीच घडू देणार नाही. ते जगदंबाचं व्रत पूर्ण नाही होऊ देणार. आता तुझी खरी परीक्षा आहे तुळजा. आता तू काय करणार आहेस? प्रभू, प्रभू क्षमा करा, पण आज तुम्हाला अडवणं मला भाग आहे. जगदंबेच्या विधीमध्ये कृपया बाधा आणू नका. तिची विधी पूर्ण होऊ द्या. नंदी बाजूला हो. नाही महादेव, मी तुम्हाला पुढे जाऊ देऊ शकत नाही. देवींची ही योजना पूर्ण होणं गरजेचं आहे. त्या आमच्या पत्नी आहेत. हा विधी जर पूर्ण झाला तर त्या आमच्यापासून दूर जातील. जगदंबा आणि तुळजा एकरूप होतील. त्यांचं अस्तित्व एक होईल आणि त्या स्वतःमधल्या देवपणाबद्दल सारं काही विसरून जातील. म्हणूनच आम्हाला हे थांबवायला हवं. प्रभू, आपण एक पती म्हणून असा विचार करत आहात, महादेव म्हणून नाही. नंदी, आम्ही विचार पती म्हणून करतोय, पण शासन महादेव म्हणून करू. बाजूला हो. जलप्रवाह पावितस्थले गलीवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्ग तुङ्गमालिका डमड्डमड्डमड्डम निनादवड्डमर्वय चकार चण्डताण्डवं तनु पुनः शिव शिवम् जटाकटाः संभ्रमभ्रमन्निलिम्पनिर्झरि विलोलवीचि वल्लरी विराजमानमूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटपट्ट
थांबा स्वामी, शरीरते प्रतीक्षणं मम पुरे झालं आता. तुम्ही जे करताय ते भूलोकासाठी चुकीचं आहे हे तुम्हाला देखील माहिती आहे. पती म्हणून विचार करू नका, महादेव म्हणून करा. सारे आम्हाला हाच सल्ला देत आहेत. आम्ही केवळ महादेव म्हणून का विचार करू? आम्ही पती देखील आहोत आणि हा विरह आम्हाला देखील सहन होत नाहीये. जगदंबा आणि तुझा एकरूप होणार आणि आपण सारं काही विसरणार, हे होता कामा नये. स्वामी, डोळे मिटा बघू. काय? डोळे मिटा. देवी, हा भास आहे, ही माया आहे की एखादी आठवण? दरवेळेस आपण चक्रव्यूहात अडकलेलो असतो स्वामी. स्वामी, स्वामी. देवी, कायम आम्हाला असं वाटत राहतं की तुम्ही स्वामी म्हणून आम्हाला हाक मारावी आणि आम्ही त्वरित तिथे प्रकट व्हावं. पण आमच्या हाती काय राहतं? स्वामी, स्वामी, आमच्या हाती लागतं पोकळे असलेला हा कैलास आणि अर्धवट राहिलेला आपला सारीपाटाचा डाव. तोच तर पूर्ण करायला जावं लागलं. देवी, आपण दोघे मिळून पूर्ण करू शकतो, पण तुम्ही एकट्याच. मानलेलं कर्म आपण मोडू लागलो तर नियती तिचा न्याय राखू शकणार नाही. देवी, पण त्यानंतर योग्य मार्ग निघेल. आपण दोघे मिळून काढू. हे कार्य सफल झाल्यानंतर तुम्ही म्हणाल तसेच होईल. तुम्हाला असं वाटत नाहीये का की रुसण्याचा अधिकार आमचा आणि मनवण्याचा तुमचा? देवी, तुमच्या सोयीने तुम्ही अधिकार बदलता. बदलणारच. तो आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तुमच्याकडे हट्ट नाही करणार तर करा, आमच्याकडे हट्ट करा. दूर झाले देह तरीही प्राण राहील एक हा. दूर झाले देह तरीही प्राण राहील एक हा. वेगळे होतील सांगा का कधी शक्ती शिवा. वेगळे होतील सांगा का
जगदंबा ज्या गावात राहते ते हेच का? भिंगार गाव? हेच ते गाव. म्हणजे लक्षाच्या अगदी जवळ आहोत तर आपण. मग चल, ती जगदंबा जिथे विधी करते तिथे घेऊन चल आम्हाला. आम्हाला सतत कैलासावर असलेलो आपण त्याची आठवण येत राहते, सतावते. काही काळासाठी का होईल विश्वाची आई होण्याऐवजी आपल्या या पती पत्नीच्या नात्यात आम्ही रमून गेलो. खूप सुखाचा क्षण वाटतोय. आता तरी आपल्यातला हा विरह संपेल असं वाटत असतानाच तुम्ही निर्णय घेतलात, तोही एकटीने. जगाला गरज होती तेव्हा कोणताही विचार न करता हलाहल पिणारे तुम्ही. देवी, तुम्ही आम्हाला कोड्यात टाकत आहात. आम्ही हे कोडं सुटसुटीत सोडवण्याचा प्रयत्न करतोय स्वामी. नाही देवी, ही झुंज खूप मोठी आहे आणि त्यात तुम्ही सारं काही विसरणार. आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही. हा, स्वतःला विसरू, तेही कायमचं नाही. आम्ही जेव्हा चिंचपुरात पाऊल ठेवू तेव्हा आमचं शक्तीपीठ आमचं शक्ती संतुलन करेल. म्हणजे तुमची योजना आधीच निश्चित झाली आहे तर मग आम्ही कोड अडवणार. आहे एक क्रोधेत, रागेत, जटाधारी. स्वामी, आमची जाण्याची वेळ आली आहे. आता तरी तुमचा राग शांत झाला ना? आम्ही आमच्या लाडक्यांना भेटून येतो. गणेश, कार्तिकेय, अशोक सुंदरी आणि आमची लाडकी योगिनी पद्माहंसा. देवी, ही अशुभाची चाहुल आहे. नक्कीच कुठला तरी संकट येत आहे. हा अमोघ बाण आहे. जगदंबावर हा रोखला गेला असेल तर ती संकटात आहे. याचा नेम कधीच चुकत नाही. आता ह्यातून काय मार्ग काढायचा? सम्राज्ञी, अहो, बाण मारा. कोणती तरी दैवी शक्ती तिच्या मदतीला येईल आणि अनर्थ होईल. त्याआधी बाण मारा. अहो, वाट कसली बघताय? मारा बाण. हे काय पाहतोय आम्ही? दोन दोन जगदंबा. सम्राज्ञी, हा काय प्रकार आहे? नाही नाही नाही, तुम्ही थांबा, मी निघाले. साक्षात श्री महादेव.
आता इथे थांबण्यात काही एक अर्थ नाहीये. स्वामी, हे काय झालं? तुम्ही जखमी झाला आहात. देवी, काळजी करू नका. या बाणाने आम्हाला काहीही होणार नाही, कारण हलाहल पचवलेले, क्रोधित, रागीट आणि जटाधारी आहोत ना आम्ही. जगदंबाचा विधी पूर्ण झाला आहे. तुमची जायची वेळ झाली. स्वामी, आपली लवकरच भेट होईल. तुम्ही विचार करतायत त्यापेक्षाही लवकर. तुझ्या मनोकामना पूर्ण होऊ दे. तथास्तु. हे काय होतं? कुणाचा आवाज आला? माझा विधी तर पूर्ण झाला. आता पुढे काय होणार आहे? जगदंबा, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत. तू आज मोठ्या हिमतीने असुर शक्तीशी लढलीस, परंतु ह्यापुढे तुझी लढाई ही महिषासुराशी असणार. तो शक्तिशाली तर आहेच, परंतु ह्या युद्धात अनेक कपट कारस्थानांमध्ये निपुण आहे. त्याच्याकडे अनेक शस्त्र अस्त्र आहेत. त्यामुळे ह्या युद्धासाठी तुला आमची गरज आहे. देह स्त्रीचा, परंतु त्यात आम्ही असू. तू जगदंबा असशील, परंतु तुझ्यात आम्ही असू. तरच महिषासुराचा निपात होईल. म्हणजे आता आपण एक होणार? आपल्याला कोणीही वेगळं करू शकणार नाही? हो, असंच घडणार आहे. परंतु त्याबरोबरच आणखी 2 गोष्टी घडतील. आपण एकरूप झाल्यानंतर तू हे पूर्णपणे विसरून जाशील की ह्या आधी काय काय घडलं होतं. मानवी जगात तुझ्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या गोष्टी, माणसं, नाती हे तुला आठवतील, परंतु तुझी दैवी बाजू तू विसरून जाशील. मी तुलाही विसरेन? तू आम्हाला नाही विसरणार, परंतु तू आमचा अंश आहेस हे विसरशील. आपल्या भेटी, आपलं बोलणं हे सारं काही तुझ्या विस्मृतीत जाईल. माझ्या हातून घडलेल्या गोष्टी, माझ्या मित्रमंडळींसाठी, घरातल्या माणसांसाठी मी जे काही केलं ते. तुझ्या आजूबाजूच्या लोकांना जेवढं लक्षात आहे तेवढंच तुझ्या लक्षात असेल, परंतु तू केलेले दैवी चमत्कार, तुझी कुंडलिनी शक्ती ह्याचा तुला विसर पडेल. पण हे असं का? महिषासुराची लढताना मला या गोष्टींची जास्त गरज आहे ना? हे तू कायमचं विसरणार नाहीये. योग्य वेळी तुला सारं काही आठवेल. तू म्हणालीस की 2 मोठ्या गोष्टी घडणार आहेत माझ्या आयुष्यात. हे एक झालं, मग दुसरं काय?
आम्ही तुझ्या शरीरात जेव्हा प्रवेश करू त्यावेळेस आमचं तेज धारण करण्यास तुझी शक्ती, तुझा देह कमी पडेल. म्हणून आम्ही तुझ्या देहाचं वय वाढवणारे जगदंबा. पर्यायाने सर्व जगताचं वय वाढेल, परंतु ह्याची जाणीव कोणालाही होणार नाही. म्हणजे मी लगेच मोठी होणार? केवळ तूच नाही, तुझ्या बरोबर सगळं विश्व मोठं होणार. म्हणजे मी नेहमी म्हणत आले ते आता खरं होणार का? काय ते? आता खऱ्या अर्थाने तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू होणार ना?